सो हे कितें आसा त्याचं सगळ्याक आसा ते हे हांगा चेरीचे झाड आसा मलबेरीचे आसा हय. आनी हे सगळे केल्ले आसा ते पॉटेड प्लांट्स केल्ले आसा. हय आमच्या वांगडा प्रियंका आमकां जॉयन जाल्ले आसा, शी इज माय हय. मिसेस, आनी ही दोगांय जाण आमी मेळून हे फुडें व्हरतात सगळे फार्म. ओके सो एज्युकेशनल टूल्स आसता कितें हय. जेंकां एक्सप्लेनेशन्स आसता हम्म. खुबशे. ते पयलीं एक्चुली टीचर ओके ते ग्रेड 2 टिचींग करताले, ग्रेड 1 हा. आनी ग्रेड 2 लागून एग्रीकल्चर वोकेशनल कोर्सीस शिकयताले. प्लस तेणें फूल ऑल ओवर गोवा हय. तेणें मोर दॅन 150 स्कुल्सांनी आपले हे ओके. दिल्ले आसा, प्रेजेंटेशन्स किंवा वर्कशॉप्स कंडक्ट केल्ले आसा फॉर अवेरनस ऑन किचन गार्डनिंग, वेस्ट मॅनेजमेंट, इवन पंचायत लेवलाचेर सुद्दां. हय. हे सगळे तेजे कार्य पळोवन ताका नाबार्डान एज अ वुमन अचिव्हर म्हणून अवॉर्ड दिल्लो. ओके. आतां फुडें Yes. ते आमकां सगळ्यांक नर्सरी आनी वर्मी कंपोस्टिंगाचेर सांगता. ओके प्रियंकाबाई आतां आमी बाबाक मेळ्ळी, म्हणजे जांचे वयल्यान तुमी नांव दवरलें. चल उलोवया. सांगा. तांच्यांनी म्हणलें की तुमी जेन्ना तेंच्या लायफान येयली हेंच्या वंदीत बाबाचे, तेन्ना ते सगळे बॅलन्स जाले आनी सगळे आतां तुमी दोगांय मेळून हे करतात. सो हय. तूं कशे तरेन ह्या फार्मान सगळे आसा ते पळयता आनी कितें कितें मॅनेज करता सद्या? सध्या तरी आमी दोगूय मेळून सगळे सेक्टर्स पळयता, हय. कित्याक आमकां फार्म म्हणटा की सगळे सेक्टर्स दोगांनी पळोवचे हय. पडटा. दुसरें म्हणल्यार हांगा आमकां स्कूल्स येता, सो आमी एक डिवायड करून घेता, कित्याक येदी व्हडली बॅच आसल्या कारणान थोडे नर्सरी सेक्शन आसा, वर्मी हय. कंपोस्ट सेक्शन आसा, डेरी आसा, ते थोडे हांव मातशें हेल्प करता तेका. ओके. आनी आमी दोनूय डिवायड करता, सो सगळे फार्म वांगडा एकट्याक भोंवन सांगपाक तितलें पॉसिबल जायना. सारकें. सो तो व्हडलें प्रोडक्शन जें आसा, म्हणजे Yes. प्लांटेशन एरिया, मागीर बी किपींग, ते सगळें तो हँडल करता. ओके. आनी आतां आमी वयता ते नर्सरी सेक्शन दाखयता तुमकां. सो आमी Yes. एक्झॉटीक आनी आमचे लोकल व्हरायटी जे आसा हय. गोंयचे ते आमी प्रिजर्व केला. तशेंच आमी ते सगळ्यांकडे पावचे म्हणून नर्सरी सुरू केली. आतां जर तुमी पयलें आमचे कडेन एक्झॉटीक म्हणल्यार आमी लिंबूनय आमचे कडेन एक्झॉटीक व्हरायटी आसा जी फिंगर लायम म्हणटात. फिंगर लायम. सो ओके. तुमकां जर पळोवपा जाय जाल्यार हांव दाखोवंक शकता. येस. सो नॉर्मल लिंबू आमी पयलें ते रावंड आसता आनी आमी कट करून यूज करता. हे जे लिंबू आसा पळय हे फिंगर्स टायप आसा, म्हणजे बोटा भशेन आमचे लांब जाता. सो कितें डिफरन्स आसता तितून टेस्ट वायज दीज आर लायक एक्झॉटीक. म्हणजे Okay. हे जे आसा ते स्पेशली सॅलड्स, मॉकटेल्स बीन करता हा, पळय तेका. तितून. म्हणजे हेचो ज्यूस कसो आमी आतां स्क्वीज करून ज्यूस काडटा, ज्यूस येना, हेचो पल्प भायर सरता ओके. आनी डायरेक्ट तुका सारके क्रिस्टल्स कशे भायर येता आनी दे आर लायक व्हेरी प्लीजिंग वेन यू एड इन युअर सॅलड्स. ते सारके पल्स कशे पडटा तुज्या सॅलडाचे. म्हणजे ज्यूस असो ज्यूस ना, बट वेन यू ईट इट इज व्हेरी रिफ्रेशिंग. म्हणजे तुका एक फ्लेवर येता प्लस तो रिफ्रेशिंग आनी तो एस्थेटीक व्हॅल्यू कसो एड करता तुज्या सॅलडाक. देन ह्या ब्लूबेरीज ट्राय केल्या आमी, अजून फ्रुटींग जावना, लिचीज ट्राय केल्या. तुम्ही पळोवंक शकता हय, हे सगळे आवोकाडोची झाडां पळयता तुमी. अगेन एक्झॉटीक आवोकाडोज ट्राय केल्या. दिस इयर वी हॅव फ्यू प्लांट्स फ्लावरिंग जाल्या. ओके. सो मोर दॅन 100 केन्ना लायली प्लांट्स आवाकाडोस बीन? रिसंटली जस्ट 3 वर्सां जाल्या हांकां रोयल्यार. हा. हे जे आसा हे सगळ्यान व्हडलें आसा फाटल्यान आहा ती. ओके. तांकां एक 4 वर्सां कंप्लीट जाल्या, बट नाव दे आर स्टार्टिंग इल्डिंग. सो तुमच्या प्लांटेशनान फक्त गोंयची वा GI टॅग ना, तर एक्झॉटिक थोडी हाडल्या. सो कित्याक आतां आमचे कडेन एज्युकेशन पॉयंट ऑफ व्यू पळयलें जाल्यार भुरगीं येतात. सो थोड्या भुरग्यांक फूड खबर आसा पूण ते झाड खबर ना. सो तो कॉन्सेप्ट खंय तरी आमी तेंच्या मदीं व्हरचो आनी तेंकांय कळचें की आनी गोंयांत सगळेंच जावं शकता. हे आमी एक पॉसिबिलिटी हाडची सगळ्यांच्या मायंडसेटान म्हणून आमी एक्झॉटिकूय लायल्या. सो आमचे कडेन मिल्क फ्रूट आसा, मागीर आमचे मिरेकल फ्रुट्स आसात जे एक्झॉटिक इन नेचर आसा, बट वी कॅन ऑल्सो चॅरिश देम इन गोवा. सो मँगोस्टीन आसात. ही जी फळां आसा ती युजली कोण आयकोन जाणात वा थोड्यांनी पयला आसतली, पूण चडशीं जाणां रोवपाक वचना. फ्रूट पळयतात, प्लांट पळोवंक मेळना आमकां. सो तो कॉन्सेप्ट आमी खंय तरी मॅच करया म्हणून हाडला. दुसरें म्हणल्यार ऑर्गॅनीक जी नर्सरी आसा हो जो कॉन्सेप्ट आसा तो खंय तरी आमी वाडोवपाक जाय. कित्याक खंयसरूय तुमी नर्सरीन वचत सदांच तेंची झाडां फुललेली आसता, फळां दिल्ली आसता. बिकॉज ते कितें करतात, कॅमिकली आमी कितेंय करूं शकता. ओके. सो कॅमिकल बूस्ट करता कितें जाता, त्या झाडाक जाय आसलो हॉर्मोन आसा तो नॅचरली आमी ताका वाडपाक दिना, कॅमिकल ताका बूस्ट करता. सो वांगडाच ती झाडां फुलां दितात, वांगडाच फळां दितात. बट जेन्ना तूं घरा हाडटा तुज्या कडेन सेम ते आसना. सो विदीन अ वीक ती मरपाक लागता, बिकॉज तेज्या कडेन जो पावर आसलेलो आर्टिफिशियली दिल्लो तो खंय तरी तुवें स्टॉप केलो. सो आमच्या कडेन तर आमी यूज करिना टॅक्नीक. वी आर ट्रायंग टू गो ऑर्गॅनीक. स्वता ही ऑर्गॅनिक नर्सरी ऑर्गॅनीक. सो ही जी झाडां तू खंयसूय कंडिशनान व्हर केन्ना मरची ना, ही आमी फूल गॅरंटी दिता. ऑल्सो वी आर ट्रायंग टू बूस्ट देम ऑर्गॅनिकली, म्हणजे तांकां फ्रुटींग फ्लावरींग बरें जावपा खातीर. तुमी पळोवंक शकता, दीस इज ग्राफ्टेड आंबाडो. आंबाड्याच्या झाडां आमी सदांच व्हडले पयला.
पण जेन्ना येद्याच्या पोतयेन आमाडे लागता फ्लावरिंग जाता तेन्ना लोकांक आनी इंटरेस्टिंग दिसता आनी थ्रू आउट द सीझन म्हणजे वर्साच्या 12 म्हयने आमकां हेका आमाडे पळोवपाक मेळटले सो ऑल सीझन सो हे ग्राफ्टिंग करून ग्राफ्टिंग करून घाल तशेंच आम्यानूय आमच्या कडेन तुमी पयले आसतले वयर आसा ते ऑल सीझन मँगो आसता ऑल सीझन जॅक फ्रुटूय आसा म्हणजे पण आमी तांकां केमिकल्स कांयच यूज करना तुमी चेरी पयले आसतले चेरी आसा सो ऑल दॅट वी ट्राय टू फ्लावर अँड बूस्ट बाय युजींग पंचगव्या ऑर काव युरीन आमचो जो ऑर्गॅनिक वर्मी कंपोस्ट आसा तेच सगळे प्रोडक्ट्स आमी यूज करून ताका फ्लावरिंग आनी फ्रुटींग दिवपाक इंड्यूस करता सो ताका लागून झाडां जाता तितली नेचरान बरी थ्रायव जाता सो आतां कोणेय खंयच्याय पार्टान गोंयाच्या वेली जाल्यार ती झाडां मरची ना ही आमची गॅरंटी उरता कित्याक आमी ताका बेनिफिशियल मायक्रोब्सूय एड करता सो तुजी माती सुपीक जाता आनी झाडां बरी जाता येस सो इन स्पायसीस आमच्या कडेन ऑल स्पायस म्हण आसा म्हणजे भितून तुजो तिखी लवंग क्लोव वेलची हे सगळ्या स्पायसाचो वास येता तेजे पानां यूज करून एकाच झाडान हय सो तेजे पानूय तूं यूज करूं शकता वा तेजे फळाय सो ते पान जर तूं सुकोवन मसाल्यान गरम मसाल्यान घातल्यार तुका फ्लेवर्स ते एड जाता प्लस बिर्याणी पुलाव सूप्स तितूनय यूज जाता सो ते आमी डेव्हलप केल्या वरायटीज मागीर ब्लॅक पेपर आतां मिरीक गोंयांत तर इतली डिमांड आसा आनी दुसरें म्हणल्यार मिरीन कितें जाता आमकां गोंयांत भरपूर पावस पडल्या कारणान रोखडी कुसपाक लागता खुबशे जाणांक मुळाक रोग लागता विल्टिंग प्रॉब्लेम म्हणटात ताका सो तो जावचो न्हू म्हणून आमी तेजेरूय एक डेव्हलपमेंट हाडला म्हटल्यार आमी ही जी जंगली मिरी आसा ताका पिपळी म्हणटात सो तुमी सो हांगासर पयल्या फूल आमी ते प्लांटेशन केलां म्हणजे डेव्हलप वरायटी तयार केल्या जी ग्राफ्टिंग करून सो ह्या गावठी वरायटीचेर आमी कितें करता बरी जी मिरी आसा बेस्ट वरायटी तेचेर आमी ग्राफ्ट करता सो तेजी जे मदर आसा ती गावठी उरता जेन्ना वयले झाड आसा ते आमचे बरी मिरी जाता ओके सो अशें केल्यार कितें जाता कितलेय पावसान ते झाड थ्रायव जाता कित्याक हें जंगली न्ही सो पावसान कितलोय जर तो मूळ उरलो जाल्यार तो कुसना प्लस हेची ग्रोईंग स्टायल आसा पळय ती फास्ट आसा सो म्हाजी मिरी फास्ट वाडटा न्यूट्रियन अपटेक बरें घेता आणि आमी आतां तुवें म्हणलां तशें की हांगा फार्मान भुरगीं येतात स्टुडंट्स विजिट्स असतात हांगा सो ती कशे तरेन इंट्रस्ट दाखयतात वा ते तुमी कशे तरेन तेंच्या खातीर इंट्रस्टिंग करतात सो आतां तांकां मँगो खबर आसा पूण तो मानकुरादूच कितें जाता हें कोणाक खबर आसना सो आमी तांकां तो एक इंट्रस्ट डेव्हलप करता एक क्वेश्चन्स रेडी करता तेंच्या मायंडान सो दे गेट क्युरियस अबाउट नेचर सो आमी कितें करता तांकां क्वेश्चन्स विचारता आमी तुमी सदां मानकुरादूच खाल्लो तेच्या बी घातल्यार मानकुराद जातलो सगळीं जाणां ना म्हणटात बरें नेटन ना म्हणटात पण जेन्ना तांकां विचारलें कित्याक काय ते मागीर चिंतपाक लागता ओके कित्याक आसतलें काय हें कोणाक खबर आसना तेन्ना तांकां आमी एक्सप्लेन करता की आमी ते ग्राफ्टिंग करता सेम टू टायप मदर अशेंच झाड हाडटा त्या हेजीचेरूच ग्राफ्ट करता फ्रुटींग जाल्यारच ग्राफ्ट हे जेन्ना तांकां नॉलेज कळपा दे गेट मोर क्युरियस येस सो नॉलेज ना म्हणून तेंची बाबडी तितली कन्फ्युजन थंयच उरता आनी दे स्टॉप अबाउट थिंकिंग अबाउट नेचर सो जेन्ना आमी ही क्युरियोसिटी हाडटली भुरग्यां कडेन तेन्ना तांकां मागीर हे पॉलिटन म्हणजे हे झाडांचे ICU म्हणून आमी तांकां सांगता हय सो जे आमी ग्राफ्टिंग करता ते बेसिकली कितें आसता एक ऑपरेशन न्ही झाडाकूय म्हणून सो तेका म्हणून नेचरान कशें दवरला क्लीन दवरपाक जाय हायजेनीक दवरपाक जाय म्हणून हे ग्राफ्टिंग सीजन आमी कितें करता फूल क्लीन करता आनी बोथ द सायड्स आर क्लोज सो भायले काय तेका इंटरफियरन्स ना काय किडो लागना रोग लागपा जायना सो ते ICU म्हणटा की ते आनीक क्युरियस जाता ICU म्हणल्यार आनी झाडांकूय ICU आसता सो टर्म्सूय तशे वापरचे पडटात मातशें इंट्रस्ट जावपाक येस आतां आमी तुमच्या वर्मी कंपोस्टिंग युनिट पळोवया सो आतां आमी पावले आमच्या वर्मी कंपोस्ट युनिटा कडेन सो येदे व्हडले फार्म आसा म्हटल्यार आनी गायो आसा म्हटल्यार तेजो कितें तरी प्रोडक्शन जावपा जाय यूज जावपा जाय म्हणून आमी गांयडोळ खत सुरू केलें तुम्ही पयला आसतलें आयकलां आसतलें की माडांचेर भरपूर रोटे लागता हे ते कित्याक लागता मेन म्हटल्यार आमी शेण जें आसा डायरेक्ट भायर डंप करतालीं सो आमी कितें केलें ते भायर डंप करून वेस्ट करिसर आमी कित्याक गांयडोळ खत सुरू करचें न्हू जेणे करून रोटे लागचो कमी जातलो म्हणून आमी गांयडोळ खत खतान कितें कितें आसता तुमचें सो आमी ते जाता तितले ऑर्गॅनिक पद्दतीन आनी बरें प्रोडक्शन कशें जावचें हें चिंतून करता म्हणजे आमचे कडेन तुमी पयला आसतलें भरपूर केळी आसा सो केळी आमी म्हणटा ते पोटॅशियम रिच व्हेरी सोर्स ऑफ गुड सोर्स ऑफ पोटॅशियम मागीर मॅग्नीज हे सगळ्या भितर न्युट्रियन्सचे कंटेंट आसा सो आमी कितें करता की जेन्ना घड कापता तेन्ना अख्खे आमचे जे केळ्याचे झाड आसा आमचे कडेन शेडर आसा तितून आमी फूल शेड करता म्हणजे बारीक पावडर करता तशेंच उरलेले जे तण आसा आमचे भायर वेस्ट जातात ते मागीर गायीचे कितें खाद्य उरता म्हणजे ते काय कितें सोडटा गाय बीन खायनासतना तण बीन ते सगळें आमी हाडून तितून मिक्स करता ओके आणि त्याच्याच बरोबर बेनिफिशियल मायक्रोब्स ऍड करता म्हणजे EM जावं इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स बायो एन्झायम्स आणि ते फास्ट कुसोवन घेता आफ्टर 15 days ऑफ डिकम्पोजिशन त्याच्यानंतर आम्ही 20 दीस नंतर हे कितें जाता कुसल्यानंतर आम्ही त्याचेर अर्थवॉर्म्स एवरी डे करप जाता ना जशें जशें पीठ खाली जाता हय
आता एकदा पीठ भरलो न्ही हेका एक भरपाचो प्रोसेस आसा. ओके म्हणजे गायनोर जे आसा आपल्या गातींतल्यान स्वासोस्वास करता. सो आमी तांकां डायरेक्ट वताकूय दवरूं शकना, हय. सारखे सुकेय दवरूं शकना आनी उदकानूय दवरूं शकना. सो हे सगळ्या कंडिशन मेंटेन करपा खातीर आमी हे टँक्स बिल्ड अप केल्या. सगळ्यान सकयल लेयर आमी हेचो घातला फातराचो, म्हणजे न्हंयेन जे फातर मेळटा पळय सुळसुळीत मातशे थंड उरता. सो ते घातल्या आनी हे मातशे स्लोपाचेर दवरले. सो सगळ्यांक आउटलेट आसा थंयच्यान एक्सेस जे उदक आसा वर्मी कंपोस्टाचे तेका म्हणटात वर्मी वॉश, ते कलेक्ट करता आनी त्याच्या सगळ्यान सकयलो लेयर पेबलाचो जालो त्याच्या वयर आमी रेवेचो घालता. म्हणजे जर डायरेक्ट ते पेबला मदीं जर कसो घालप अगेन ते कोऑगुलेट जातले म्हणजे स्टीक जातले आनी अथवून परत सफोकेट जातले ब्रिदींग करपा खातीर. सो तेका लागून त्याच्या वयर रेव घालता आनी मागीर तेचेर बेडिंग मटेरियल म्हणटा. बेडिंग मटेरियल म्हटल्यार सोण्णाचो, म्हणजे आमकां कशें रेस्ट घेवपाक खंय तरी एक सेफ जागो जाय. सो तांकां आपली भुरगीं तयार करपाक आपल्याक रेस्ट करपाकूय जागो जाय आसता. सो थंय आमी कितें करता एक सोण्णाचो लेयर घालता. म्हणजे सोण्णाक आमी पयला आनी कातो आसता सो तितून मॉइश्चरूय ऑब्झॉर्ब जावन उरता, प्लस तांकां एक सेफ जागो मेळटा आपली तांतयां भुरगीं तयार करपा खातीर. ओके सो तो सोण्णाचो लेयर येता आनी त्याच्या वयर मागीर आमी सुको कचरो जो कितें आमच्या भाटान पानां पडल्या तण उरला ते सगळें घालता आनी त्याच्या वयर मागीर शेणाचो लेयर. अशें करून हे लेयरिंग लेयर्स असतात. हय, एक वेट वेस्ट, ड्राय वेस्ट, अगेन कावडंग लेयर, अशें करून एवरी लेयर इज ऑफ अबाउट 10 to 15 सेंटीमीटर्स. ओके अशें करून फूल टॉप लेयर सुद्दां भरून काडप. सो अप टू द रिम, म्हणजे सगळ्यान जो वयलो लेयर आसा तो सदांच शेणाचो आसपाक जाय. सो आता नेक्स्ट 15 days काम कितें म्हणजे फूल पीठ भरतकीर फक्त उदक मारून घेवपाचें, तेका मॉइस्ट करून घेवपाचें. सो मॉइस्चर असल्या कारणान कितें जाता ते मायक्रोब्स जे आसा ते जिवाणू आसा ते एक्टीव उरता भितर शेणान आनी ते सगळे खावपाक लागता, बारीक करता. जितले ते बारीक करता तितले म्हज्या गायनोर फास्ट काम करू शकता कित्याक तांकां दात ना. सो दादा तितले ते फास्ट गिळटले. ओके, सो जेन्ना माझे 20 दिसानंतर हे सगळे रेडी जातले, मातशें कुसतले, संक डावन जातले, म्हणजे मातशें सकयल वयतले कुसोन, तेन्ना हांव कितें करतलें चॅक करतलें की हांव म्हजें हें सिच्युएशन आयडियल आसा अथवून सोडपाक. सो युड्रिलस युसेनिया आनी इसेनिया फोएटिडा म्हणून 2 स्पिशीज आसा गोंयांत जे आमी यूज करू शकता. सो हे फार्म आमी ऑर्गॅनिक असल्या कारणान आमकां अवॉर्ड मेळ्ळा, तुमकां खबर आसतलें. आनी तेका सो तेका लागून भरपूरशे फार्मर्स आमच्या कडेन कन्सल्टन्सांक येवपाक लागले कन्सल्टन्सी करपाक. सो तेन्ना आमकां दिसून येयलें की कोणाक माडाचे सारें जाय, कोणाक आंब्याचे सारें जाय पडलें, कोणाक सुपारेक सारें जाय पडलें. सो आमी चिंतलें की आमच्या कडेन बेज मटेरियल रेडीच आसा जो आमी ऑर्गॅनिकली करता. तेचेरूच आमी आनी एडवान्स टॅक्निक्स यूज करया आनी तेचेर बरीशी मॅन्युअर्स कितें तयार करचे न्ही फार्मरां म्हणून आमी आतां स्पेशल मॅन्युअर्स काडल्या. कोकोनट मॅन्युअर म्हणून आमचो ब्रँड काडला. मागीर मँगो मॅन्युअर आसा आमच्या कडेन, अरेकनट मॅन्युअर आनी मिक्स फ्रूट मॅन्युअर, अशें आमी डिफरंट प्रोडक्ट्स काडल्या. जेणे करून आमी तेजो म्हणजे एका झाडाक कितले प्रोडक्ट हें जाय, न्यूट्रिशन जाय, स्पेशली आंब्याक कितें जाय, माडाक कितें जाय, तेजे आमी स्टडी केल्या अकॉर्डिंग टू द गोवन सॉयल आनी आमी तसो फॉर्म्युलेशन करून फार्मराक सेल करता. ओके, सो हे पॅकेज जावन तेंचे मेरेन पावपाक शकता तुमचे मॅन्युअर. येस, सो इवन आमच्या ऑडियन्सांतल्या कोणाकूय जर घेवंक जाय आनी वर्मी कंपोस्ट जर जाय जाल्यार रसराज फार्मान ते अवेलेबल आसा आनी दे सेल इट. येस येस, आनी वी ऑल्सो प्रोवायड ऑर्गॅनिक कन्सल्टन्सीज, म्हणजे कोणाक जर कितें किडो लागला झाडाक ऑर रोटो लागला ते कितें करू शकता, आमी ते कशें मॅन्युअर दिवन तेका सेफ गार्ड करू शकता ते सुद्दां आमी तांकां नॉलेज दिता. एका हार्वेस्टाक आमकां कितले टन अशें येता? म्हणजे एका हार्वेस्टाक आमी जेन्ना हार्वेस्ट करता एक बॅच आमकां 12 टन सुमार हार्वेस्ट येता. अप टील नाव दीस इज द लार्जस्ट युनिट इन गोवा, म्हणजे आमी जो ऑर्गॅनिकली करता विदाउट एनी केमिकल्स आनी एडल्ट्रेशन करिनासतना आनी बायो एनरिच करता. सो बेनिफिशियल मायक्रोब्स एड करून. सो एका दिसान दिसते म्हणजे एका टायमार आमकां 12 टन सुमार आमी हार्वेस्ट करू शकता. ओके, सो हांगच्यान आमी रसराज फार्माचे डेरीन वयतात. हय, सो डेरीन आतां सुद्दां कितली गायो आसा तुमच्या? एज ऑफ ना आमी मातशी कमी रिड्यूस केल्या, जे आमकां बिकॉज एक्झॉटीक आसली आमच्या कडेन चडशी आनी लोकल आसा, थोडी गीर गायो आसा. आतां आमी जाता तितले लोकल दवरपाक सोदता, म्हणजे आमच्यो ज्यो गीर गायो आसा, जाफराबादी आसा, सहिवाल, ह्यो ब्रिड्स आमकां रेड सिंधी बीन ते आमकां हाडपाक जाय. थोड्यो आसा आमच्या कडेन, बट आमी त्यो थोड्यो कमी केल्या, ज्यो एक्झॉटीक म्हणजे जर्सी बी आहा त्यो कमी करपाक जाय. बिकॉज आमी पंचगव्य जे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आसा ती आमी हांगा प्रोडक्शन करपाक सुरू केला. सो तुमी पळयतले जर चडशे आमचे गांवठी आनी एक्झॉटीक मिक्स केला. ओके, सो बिकॉज हांवें सांगलें तशें पंचगव्य करपा खातीर आमकां गांवठी चड लागता आनी आमी ऑर्गॅनिक आसल्या कारणान एक्झॉटीक दवरप म्हणल्यार तांकां परत ते एंटीबायोटिक्स बीन ते सगळे अवॉयड करचे पडटा. सो ही 75% गीर. ओके, सो गिरी गायीचे स्पेशलिटी म्हणजे तेचे ड्रुपींग इयर्स आसता, दुसरें म्हणल्यार फोरहेड फ्लॅट आसता अशें.
ओके. आणि ह्यांचे मिल्क बरे म्हणतात बिकॉज हितून A2 प्रोटीन जे आम्ही म्हणतात ते ह्यांच्या दुधान चड आणि ते आढळता. कित्याक बरें A2 प्रोटीन? A2 प्रोटीन म्हणजे बाकीच्या दुधान तुका हे मेळना कंटेंट जे आसा पळय प्रोटीन हय. कंटेंट. तर ह्यांचे मिल्क मातशें साण्याकूय बरें येता. A2 घी आयकला आसतले तुमी. हय, सो घी करपा खातीर आमी घी प्रोसेसिंग करता. प्रोसेसिंग करतात तुम्ही. हय. ओके. सो डिपेंडींग ऑन म्हणजे कोणाक वखदी घी जाय जाल्यार आमी ते स्पेशली ह्यांचेच दूध घेवन करता. ओके. सो कितले लिटर अशें दूध आसा म्हणजे तुमकां एक येता? किलो घी करपा खातीर ऑलमोस्ट 20 लिटर्स ऑफ मिल्क जाय. आणि तुमकां गायो सध्या आतां कितले दितात, कितले लिटर? म्हणजे एक गाय आमकां दिसाक एक 7-8 लिटर दिता. हां. तसं अशें प्रोडक्शन. आणि दुसरें म्हणल्यार आमी पंचगव्य करता. म्हणजे पंचगव्य हें एक बेनिफिशियल ऑर्गॅनिक लिक्विड बायो फर्टिलायझर म्हणू शकता तुमी. म्हणजे पंच म्हणल्यार 5 आणि गव्य म्हटल्यार गाय. हय. सो हे पंचगव्य एक्चुअली आमच्या हिंदू धर्मान हे तीर्थ जे तामिळनाडून एका सायंटिस्टान डेव्हलप केला. ते तीर्थ कितें अशें तेच्या फाटल्यान व्हडली स्टोरी आसा ती हांव घेवन बसना नाका. सो तेजो फायदो म्हणल्यार कितें, त्या पंचगव्यान झाडाक जे कितें हॉर्मोन जाय, जे कितें मिनरल्स जाय ऑर विटामिन्स जाय ते नॅचरली आसता. म्हणजे झाडाक जे फळां येवपा खातीर इंडोल एसिटीक जाय ऑर इथिलीन जाय ऑर कितें ऑक्सिन जाय ते नॅचरली तितून तयार जाता. ओके. सो हितून आमी कितें यूज करता, गायीचें मूत, गायीचें दूध, गायीचें घी, फ्रेश घी यूज करता, कर्ड यूज करता, त्याचे मूत, शेण. सो हे सगळे 5 गायीचे पदार्थ आसात. त्याच्या बरोबर केळी वयता, माडाची सूर वयता, मागीर आमचे गोड. त्याच्याच बरोबर आमी आनी तेका बरें एनहान्समेंट जावपा खातीर टेंड कोकोनट यूज करता. म्हणजे मलाई सकट तें. सो ते कशें यूज जाता पंचगव्य? सो पंचगव्य आसा ते आमी डायल्यूट करून, म्हणजे आमी कॉन्सन्ट्रेट 20 लिटराचो एक फॉर्म्युला आसा तो आमी फर्मेंट करता एका प्लास्टीक बॅरलान हे सगळें घालून. आणि मागीर जेन्ना यूज करता आमी डायल्यूट करप. म्हणजे 30 ml एका लिटर उदकान डायल्यूट करप. एक तर ते भाजयेक यूज करता जाल्यार आमी स्प्रे करूं येता, नाजाल्यार जमनीन घालता. जे व्हडली जी झाडां आसा, म्हणजे खुबश्या फावटी गोंयच्या लोकांक आमकां निरफणसाक भरपूर त्रास जाता. म्हणजे भरपूर निरफणस जाता आणि ते बारीक कळोन पडटा. ह्यो जो प्रॉब्लेम आसा तो सारकोच इरॅडिकेट केला पंचगव्यान. तितून कितें जाता, ती गाय जे देठ आसा पळय निरफणसाचे ते कितें जाता, स्ट्रेंथ मेळना तांकां. बोरॉन डेफिशियन्सी जाता ऑर न्यूट्रियन डेफिशियन्सी जाता आनी ते गळोन पडटा. सो जेन्ना पंचगव्याचो आमी यूज करून पळयला जाल्यार भरपूर लोकांक भरपूर फायदो जाला. म्हणजे ते पडपाचेच बंद जाले. येस. आणि आता कितली शेल्टर्स आसा तुमची गोरवांची आसा ती? सो ही 5 शेल्टर्स आसा. 5 शेल्टर्स. 3 इन वर्किंग कंडिशन आसा. 2 आमी सध्या दवरल्या एम्प्टी करून टू गेट लोकल व्हरायटीज ऑफ ब्रीड्स ऑफ काव. ओके. ही आमची रेड सिंधी आनी सहिवाल मिक्स आसा. सो बाकीचे ते फुडले आसा. थोडे आमी भायर आतां चारो धाडल्यात खावपा खातीर चारो. आनी बाकीचे थोडे प्रेग्नंट आसा, न्यूली तांकां भितर. एका कितले दीस जाला आसतले आतां? ही जस्ट 20 days ओल्ड. 20 days. ओके. ओके. सो आमचे फॉडर प्रोडक्शन आमीच घेता. पयला सो आतां तितले ऑर्गॅनिकली आमी कशें आमच्या एनिमल्सांकूय दवरूं शकता ते आमी तेंचे खाण जेवणाचेर तुमचें लक्ष आसा. हय. सो तांकां भायले चड कांय खावंक दिवचें न्ही. येस. केमिकली बेस्ड एवरीथींग ऑर्गॅनिक. कुळागर, देन डेअरी आणि आता हे तुमचे कॉटेजीस चालू एग्री ट्युरिझम पार्ट. हय. सो ते कशें कितें वर्क करता तुमचे एग्रो ट्युरिझमात? एग्री ट्युरिझमांनी इनिशियली आमच्यांनी पळोवपाक लागून म्हणल्यार कनेक्ट करपाक लागून एक 4 कॉटेजीस बिल्ड केल्ल्यो, किपींग इन मायंड सस्टेनेबल प्रॅक्टिसीस. म्हणल्यार आतां आमी फ्लोर जो आसा तो आमच्या लॅटरायट स्टोन्साचोच केला, तशेंच कॉटेजीस ज्यो केल्याक पळय त्यो लॅटरायट स्टोन्सांनीच बांदल्या. हांगा आतां खूब मातशें वत आसा पळय, दंपाच्या टायमार उबी आसा, पूण तीच तुमी एकदां कॉटेजीन गेले काय थंड फील जातलें, कित्याक तो टेम्परेचर चेंजीस कळटा भितर. सेकंड थिंग, हांगा आमी जे आसा ते स्कूल स्टुडंट्स, एज्युकेशनल ट्रिप्स, मागीर फार्मर विजिट्स आसता हांगा, फार्मर्स वर्कशॉप, ट्रेनिंग सेंटर, म्हणजे तांकां कितें कितें ट्रेनिंग जाय ते आमी दवरता हांगा चालू केल्याक तांकां लागून. Recently we are going to have a summer camp. ओके. सो तो केन्ना जातलो? 8, 9, 10. 8, 9, 10. आणि तेन्ना स्टुडंट्स आसा ती भुरगीं आसा ती हांगा येवन भुरगीं रावतलीं. आसा. सो 8, 9, 10 नेचर आनी फार्म असो समर कॅम्प आमी तेंच्या खातीर केल्लो आसा. हाच्या खातीर एज ग्रुप जो आसा तो 9 to 14 years अशें दवरले 9 to आसा. 14. सो तांकां हांगा घेवन आयज काल कितें जाल्लें आसा की शहरांची भुरगीं जी आसा तांकां मातये कडेन कांयच कनेक्ट ना, किंवा नेचरा कडेन, एनवायरमेंटा कडेन, बायोडायवर्सिटी कडेन कांयच कनेक्ट ना. सो तांकां ह्या माध्यमांच्यान आमी कोकेडमा म्हणल्यार प्लांट्स कशी ग्रो करपाची, किंवा किचन गार्डनिंग, आपली स्वताची भाजी कशी हार्वेस्ट करपाची, मागीर ते तशेंच पॉटरी, मागीर कंपोस्टिंग कंपोस्टिंग, वेस्ट जे आसा ते कशें मॅनेज करपाचें.
आपले वर्मी कंपोस्ट करपाक जाय, कंपोस्ट करपाक जाय, किचन वेस्ट यूज करून ते करपाचे, मागीर कोकेदामा, सीड बॉल, आपले सीड बॉल्स तयार करून नेचर कशें वाडोवपाक शकता आमी, ते सगळे ती हांगा या समर कॅम्पान हय तितून भितर ते बिझनेसूय फुडें वचून कसो करू शकता, म्हणल्यार मशरूम कल्टिवेशन इंटरेस्ट बेसिकली तुम्ही हांगच्यान तेंचो हांगच्यान डेव्हलप करपाक सोदता, कित्याक भुरगीं आसतना तांकां जेन्ना आमी करता तेन्ना ती फुडें वचून ते तकलेन चिंतू शकता. आणि मे बी तांकां खबरूय ना की आमी एग्रीकल्चरांनी कितें करपाक शकता, तांकां बाबड्यांक लिमिट घालून दवरला की तूं डॉक्टर टीचर इतलेंच डेव्हलप केल्लो आसा. म्हणल्यार जाता कितें हांगा जेन्ना भुरगीं येतात तेन्ना ती कितें सांगता आमकां, हांगा टमाटां कशीं दिसता किंवा आमी दूध कशें वी गेट मिल्क इन पॅकेट्स म्हणटा. सो हो सगळो विचार करून म्हणजे इतली वर्सां आमी जे भुरग्या कडेन इंटरेक्शन करता तितून आमकां चिंतून येयलें की दिस इज नीड ऑफ द आवर जाला म्हणून सारकें शुड हॅव अ समर कॅम्प दिस सीझन, आणि आमी तांकां कशी ती अवेअरनेस क्रिएट करया. सो वी हॅव चार्ज व्हेरी मिनिमल. आमचो मेन मोटो आसा तांकां कितें तरी. सो आमी इन असोसिएशन विथ एल एग्री ट्रॅक्स अँड टूर्स, ही आमची एक्चुअली टीममेट्स. सो ती सुद्धा एग्रीकल्चर टूर्स बीन कंटिन्यू. सो तेंच्या वांगडा येवन आमच्यांनी ह्या भाटान 3 दिसाचे म्हणल्यार 2 दीस स्टे करून भुरग्यांक रातचे कॅज्यू रोस्टिंग बीन हे सगळे शिकोवन सगळा एक्सपिरियन्स दिता फूल एक्सपिरियन्स एक समरान तेंच्यांनी मागीर म्हणपाक जाय की आमी अशें केल्लें एकदां म्हणून. सो तो एक्सपिरियन्स दिवपाक लागून आमच्यांनी समर कॅम्प दवरलो. आणि ताका लागून कॉटेजीस आसा ती बीन फायद्याचीच ठरता. आणि हांगा लोक येतात खुबशे जाण. आतां वर्कशॉप 2 दिसाचो करता, 7 दिसाचो, तेन्ना लोक फार्मर्स रावू शकता हांगा. त्यांच्या खातीर एक सोय कशी. आणि कोण भायल्यान गोंयच्या भायल्यान येता टुरिस्ट बीन, गोंयचे लोक हांगा येवन हांव तुमकां सांगता आमकां असो अनुभव येयल्लो आसा जे आमचे केन्नाय फॉरेन ट्युरिस्ट हांगा आयले जाल्यार ते अशें म्हणून वयता दिस इज अ पीसफूल प्लेस, वी डोंट हॅव एनी अँड दिस इज कनेक्टेड टू द नेचर. तांकां हांगा चड कन्स्ट्रक्शन काय ना, काय फक्त दिसता ती झाडां दिसता आणि न्हय तितलेंच तांकां पुरो आसता आनी काय नाका. सो ते खूब एन्जॉय करून वयता केन्ना येयले म्हणटकीर. भरपूर तरेची बर्ड्स हांगा आसा, सारकी स्पॉट्स आसा. सो मेनी पीपल हॅव कम फॉर बर्ड्स ऑल्सो. आणि अशें आमकां बुकिंग्स येता की एका दिसा खातीर येता, बट दे स्टे फॉर 4 days एटलीस्ट एंड दे गो टू द फॉरेनर्स. सो तांकां आवडटा. आणि एक जोड धंदो कसो न्ही एग्रीकल्चराक आमी दवरलात तसो. एक मेन एग्रीकल्चर एक्टिविटी आमच्या फार्मान, ताका एक जोड धंदो कसो एग्री ट्युरिझम. सो तितूनच्यान कितें तरी एक ही कॉन्सेप्ट तुम्ही एक्सप्लोर केला म्हणटा एग्री ट्युरिझमाचो. हितूंतल्यानूच. आता आम्ही इथले सगळं तुमचो फार्म आसा तो भोवन आयली आणि आता आमी शांत जाग्यार येवन बसल्या, थंड शीतळ न्हंयत. सो हेजे विशीं तुमी सांगपाक शकता की हे काय तुमी हो एक नेचराचोच भाग, हो एक सैमाचो भाग, तेका तुमी तुमच्या फार्मा कडेन कशें कनेक्ट केला, कशें दवरला सांबाळून. ही नदी जी आमकां मेळिल्ली आसा ही आमची देवी म्हणून मानतात आमी. कित्याक पूर्ण भाटाक जी आसा आमची बॉर्डर जी आसा तिका आमी ब्लेस जाल्ले आसा हे नदी. हेजे ओरिजिनेशन म्हणल्यार ही चालू जाता, हेजो सोर्स जो आसा तो 3 झरे आसा, ते झऱ्यांच्यान हे चालू जाता. ताका एक फुडें येवन आमच्या दूधसागराचो धाकटोसो फांटो मेळटा. सो ताका लागून ही न्हंय जी आसा ती अखंड म्हणल्यार वर्साक 12 म्हयने ही चालू उरता, केन्नाच उदक थांबना हेजें. ताका लागून ही देवी कशी आमकां प्राप्त जाल्ली आसा. येस. आणि आमी म्हणटात पळय, म्हळ्यार खूब ज्या जाणांचो गैरसमज आसा की फार्मान पयसो ना वा शेतीन काय पयसो ना वा रेव्हेन्यू तूं तितलो काडूंक शकना म्हणून. सो यंग जनरेशन जर आतां हेचे कडेन वळपाक सोदतात आणि जर थोडे जाण वळयनात म्हणटात पळय, म्हळ्यार कळटा पूण वळनात थोडे जाण, सो तांकां तुमची कितें मेसेज आसतली? कारण तुमी जेनझी ह्या हितून पडटात आणि तुमी हो आसा तो फ्रॉम स्क्रॅच आसा तो पळयला जाताना, इतलो व्हडलो फार्म जाताना आणि रेव्हेन्यू येताना पळयला. सो तांकां तुमी कितें सांगतले की हितून आसा, तूं हितूनय बाबा सक्षम जावंक शकता म्हणून. मेन म्हटल्यार अवेअरनेस तितले अजून आमी क्रिएट केले ना. आतांच आमच्याच कडेन जेन्ना स्कूल्स कॉलेजीस येता तेन्नाच भुरग्यांक आमी जेन्ना फिगर्स सांगता वा जेन्ना नेचरान कितें मेळपाक शकता, पॉसिबिलिटीज कितें आसा एग्रीकल्चर, तेन्ना दे आर व्हेरी क्युरियस आनी तांकां भरपूर क्वेश्चन्स डेवलप जाता. तेच्या वयल्यान कळटा की तांकां अवेअरनेस म्हणटा हें ते भरपूर कमी आसा. म्हणजे कितें केलें कितें जावं शकता आनी एका मातयेंतल्यान आमकां कितलें उत्पन्न येवं शकता आनी त्या मातयेंतल्यान उत्पन्न काडपाक शकता विदावट टचिंग द सॉयल ऑल्सो. हे मॉडर्नायझेशन जे आमी यूज करूं शकता हें खंय तरी भुरग्यांक अजून कळलें ना वा तांकां ती अवेअरनेस ना. सो ते आमी हांगासर रसराज फार्मान स्टार्ट केला की बारीक बारीक कॅम्प्स होल्ड करपाचे, भुरग्यांक मातयेन कशें आमी एंगेज करूं शकता, इंडल्ज करूं शकता, ते आमी कॉन्सेप्ट करता. आणि जेन्ना वंदिता आनी हांव भुरग्यां कडेन तेन्ना ताका तेजेय भरपूरशे एक्सपिरियन्स आसा. म्हणजे तो जेन्ना आमी सांगता की आमी फार्मान कितें करता, आमचे इनकम्स कशे येता,
तेन्ना भुरगीं भरपूर अमेज जाता आनी समवेअर इन द बॅक ऑफ देअर माइंड दे आर ऑलरेडी गोईंग फ्रॉम हियर बीइंग अ एंटरप्रिनर येस त्यांचो जो कन्सेप्ट आसा म्हणल्यार आतां कशें आसा फार्मर म्हणटकीर एक वेगळोच दृश्टिकोन आसा सगळ्यांचो. सो हो पर्स्पेक्टीव जो आसा खूब लांबलेलो आसा, हो केन्ना चेंज केल्लो ना. सो आमी फर्स्ट जेन्ना हांगा पांय दवरतात भुरग्यांचो तो पर्स्पेक्टीव आसा तो चेंज करता. तो फार्मर जो आसा ते हेवूय दृश्टिकोनान फार्मराक पळोवपाक जाय. फार्मिंग जे आसा ते आयज एग्रीकल्चर एक इंडस्ट्री जाल्ली आसा, ती वास्ट जाल्ली आसा. एग्रीकल्चर फक्त एक बैलगाड्याक आनी एका शेताक सीमीत रावल्लें ना. आयज मशरूम कल्टिवेशन करूं शकता. आयज कितलेशे नॅशनल गव्हर्मेंटाचे कितल्योश्यो स्किम्स आसा, मोस्टली फोकसिंग ऑन आमचे एग्रीकल्चर स्टार्टअप्सान बीन आसा. टर्मरीक आतां कोणे तरी पयर महाराष्ट्राक हे काडले कितें तो आमचो सॅफ्रॉन उगयले, तर कंट्रोल क्लायमेटीक कंडिशनान मॉडर्नायझेशन आयज आयिल्लें आसा. सो हेका एडॅप्टेबिलिटी आमची बरी आसपाक जाय, आपणून घेवपाक म्हणल्यार एक्सेप्टन्स लेवल आमचो हाय आसपाक जाय, जेन्नाच आमी हें करूं शकता. एकूच तर विचार मनान घेवन वचत म्हणल्यार आमी म्हणटा एक विचार तकलेन आसा तोच आमी घेवन फॉरवर्ड वता. तशें रावत जाल्यार एग्रीकल्चरान सगळ्यांक अशें दिसतलें की एक इनकम ओरिएंटेड न्हू कशें दिसतलें. कित्याक गोंयांत तरी अशें जाल्लें आसा, जी आमची शेतां आसा गोंयांत किंवा जी आमची भाटां आसा ती कोणूच फूल टायम अशें करना. हांवें तरी म्हाजे नजरेन तरी अशें आसा ते खूब लोक जे आसा ते फक्त एक 20% लोक आसतले ते फूल टायम एग्रीकल्चरान म्हणल्यार फूल टायम आपल्या भाटांनी काम करता. बाकीचे 70-75% अशे आसा जे आपले भाट आसात तेंचे कडेन, ते पुर्वजां कडल्यान आयिल्ले आसा, ते आतां खंय तरी नोकरेक आसा, खंय तरी दुसरे कडेन कामाक आसा. संक सुमार सुटले काय भाटान येता काम करता. आनी तो इनकम जो आसा तो मागीर सगळे काडून ते म्हणटा कितें आमकां प्रॉफीट ना. पूण आरे बाबा तूं जो हेका खंय तरी जॉबाक आसा थंयच्यानी तुका इनकम आसा न्ही, तोवूय धरून तूं पळय प्रॉफिटान आसा काय ना तो, बिकॉज दॅट इज ऑल्सो वर्क. ओके, आतां एग्रीकल्चर करप किंवा भाटान काम करप म्हणल्यार कितें तो फूल टायम जॉब न्ही तुका, तितूंतल्यान तुवें आपली सॅलरी काडप. सो सगळे आमचे जे आयचे यूथ आसा तांकां हांव इतलेंच सांगपाक सोदता की जेन्ना एग्रीकल्चरान तुमी येता तेन्ना फूल टायम अशें एग्रीकल्चरान येया. पार्ट टायम म्हणून एग्रीकल्चरान केन्नाच उतरूं नाका. फूल टायम जेन्ना करता तेन्ना खुबश्यो नॅशनल स्किम्स आसा, मागीर स्टेट स्किम्स आसा, ह्यो अप्लाय करा, हेका घेयात. कित्याक हो एक आधार कसो आमकां, त्यो घेयात आनी काम करपाक फुडें वचा. तितून तुमकां फायनान्शियल जे सपोर्ट जाय आसतलो पळय तो मेळूं शकता. म्हणटाक स्किमी खूब लेट मेळटा, पूण आयज काल त्यो फास्ट प्रोसेसाचेर गेल्ल्यो आसा आनी आयज 1-2 ते 3 म्हयन्या भितर स्किमी मेळटा सगळ्यांक येता. म्हणजे प्रियंका बाय, तुम्ही एक एप्रॉक्स तुमचो रेव्हेन्यू आसा तो सांगूंक शकतात, लायक तांकां आयडिया येवंक की बाबा इतले तुमी कमोवंक शकता जर तुमी फुल्ली इन्वेस्टेड रावले जाल्यार एक फार्मिंगाक. एक एग्रीकल्चरान कशें आसा, जेन्ना भाट जेन्ना आसता तो ठरावीक असो केन्नाच तुका रेव्हेन्यू आसना. बट टर्न ओवर जो आसा आमचो, आतां सुपारीच पळोवपाक वचत जाल्यार 8,000 सुपारी आसा, ताचेर 1,500 सुमार आमकां फायदो आसा प्रत्येक सुपारी. जशें तुमकां सांगलें तशें. तशेंच मिरवेल आसा, मिरवेल आमी 4-5 टन सुमार काडटा, सॉरी 4-5 क्विंटल सद्या काडटा, पूण आतां मिरवेल सगळ्याक घातलेली आसा. अशी मिरवेल आसा, मागीर माड आसा, म्हणल्यार नारळ मेळटा, आयज नारळाचो रेटूय वाडलेलो आसा. तशेंच तोरगां आसा, मानकुराद आमी आसा, मानकुराद आमी 100 झाडां 125 प्लांट्स आमचे कडेन आसा रोयिल्ले, आयच्या दिसा कावंट केल्ली. अतिरिक्त बाकीचे मालगेस, मोसुराद, मांगिलार अशे सगळे आसा. मानकुरादूच तर एक बारीकशें तुमकां सांगता, मानकुराद तर 100 रोयलो, प्रत्येक मानकुरादाक 1,000 जर आंबो जालो जाल्यार 1,000 म्हणल्यार डझन कितले जाले ते कळटा पळय, 120 सुमार डझन जाता तुका. प्रत्येक डझन आयज तर मानकुराद तुमी मार्केटाक वचत जाल्यार 700 रुपयाचे सकयल, म्हणल्यार पीक सिजनान 700 रुपया सकयल आसना. सो हेजेर इजिली आमकां रेव्हेन्यू कितें आसा तो कळटा. सो अशें हे तकलेन धरून करपाक जाय. जेन्ना आमचे स्टार्ट केले तेन्ना आतां कोणाकूय तर सांगलें जाल्यार म्हणटलें येदी व्हडली जागा गोंयान आसपूच म्हणल्यार एक व्हडलें हें कशें. पूण जेन्ना चालू केलें, हे घेवपाक जे कश्ट लागले ते आयज सुद्दां आमी ते करीत आसात. म्हणल्यार जो आमच्यानी फायनान्सीस उबो करून आमच्यांनी केला ते आयज सुद्दां हितूनच्यान कितें येनावळ येता ती आमी तितूनच घालता. कित्याक दीस इज कंप्लिटली अ न्यू फार्म म्हणटा तशें. 2010 चालू जाल्यार आयज फक्त 16 वर्सां जाल्ली आसा. सो वी आर लायक फायटींग फॉर एवरीथींग. आमी ते कश्ट करून हार्डवर्क घेवन टेक्निकॅलिटी स्मार्ट वर्क करून आमी फुडें वता. सो बेसिकली फूल टायम हितून आसा म्हणून हे करूं शकता. तितून आई बाबाचो खूब डेडिकेटेड आसा म्हणून तुम्ही. एक्झॅक्टली. येस. आजच्या या कन्वर्सेशनान, आजच्या या आमच्या कष्टकाणीच्या एपिसोडान प्रियंका बाय आनी वंदीप बाब तुम्ही आमकां जोडल्या आनी इतली इन्फॉर्मेशन आसा ती आयज आमच्या ऑडियन्साक मेळ्ळा आसतली आनी इन्स्पिरेशनूय मेळ्ळा आसतली. सो तुमकां खरेंच देव बरें करूं आनी तुमची जी पळय वाटचाल आसा ह्या फार्मांक धरून फुडें ती अशीच ग्रो जावनी तुमी दोगांय मेळून. कन्क्लुडिंग पार्ट हांव मुद्दाम सांगपाक सोदतां
जितले सुद्धा हे भाटांत जितले लोक येतात न्ही सगळे जाण आमकां सांगून वतात, हय. एकूच गोष्ट सांगून वतात, दीस फार्म इज ब्लेस्ड म्हणटात. येस. आणि खरेंच हे फार्म जे आसा इट्स ब्लेस्ड बाय सद्गुरू महाराज आमचे. तेंचे कडल्यानच म्हणल्यार जेन्ना आमी भाट सुद्दां परचेस करपाक गेले तेन्ना बाबान वचून तांकां सांगलें अशें आपूण करता, तेन्ना तेंच्यांनी गायड केल्लें अशें कराक फुडें हे तितून वचा. परत जेन्ना आमी कितें करपाक गेले प्रत्येक फावट आमच्यांनी तेंचे कडल्यान गायडन्स घेतलेलो. तेंच्या गायडन्सान आनी तेंच्या ब्लेसिंग्सानूच खरें सांगपाक वता हे फूल भाट आमी डेव्हलप केल्ले आसा. आणि खंय तरी जाय आसता न्ही आशिर्वाद म्हणटा तो आणि सगळ्यांक जाय गायडन्स आसता. जाय असता ते आशिर्वादा शिवाय कांयच जायना. हय. आयच्या कश्टकाणीच्या एपिसोडांतल्यान आमी तुमकां रसराज फार्म जे मॉलान आसा ते दाखयले. तशेंच रसराज फार्माच्या फाटल्यान जी कश्टकाणी आसा ताजी फाटली बुन्याद घालपी जी काणी आसा ती आमी तुमकां वंदीत बाब आनी प्रियंका बाय हांच्या संवादांतल्यान तुमचे मेरेन पावयली. तशेंच तांच्यांनी हे फार्म आसा ते कशे तरेन ग्रो केला आनी कशे तरेन ती ऑर्गेनीक फार्मिंग आसा ती प्रमोट करतात, प्रिजर्व करतात, हेवूय आमी तुमच्या मेरेन आयज पावयले. अशेच नवे विशय आनी नवे विचार आमी तुमचे मेरेन घेवन येत रावतली. ते खातीर पळयत रावात द व्हॉयस फॉर गोय. The Voice for Goy.